मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार. आज 8 मार्च आपण मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आहोत. मार्चच्या उत्तरार्धामध्ये अवकाळी पाऊस महाराष्ट्रात होईल किंवा शेवटच्या आठवड्यात त्याचा अधिक प्रभाव राहील, अशा प्रकारचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज दिलेला आहे. आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी त्याविषयीची अपडेट मॉडेलच्या माध्यमातून देतो आहोत. यामध्ये आता असं स्पष्ट दिसू लागलं आहे की साधारण 13 तारखेनंतर हळूहळू पश्चिम महाराष्ट्रातून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. 15 तारखेनंतर काही विभागात पावसास अनुकूल ढग निर्माण होण्याची शक्यता आहे आणि 16, 17, 18 तारखेला काही भागात पाऊस देखील पडू शकतो. तर आपले जे विश्वासार्ह मॉडेल आहेत ते आपल्याला 20 तारखेपासून पुढे पावसाचा अंदाज देत आहेत आणि साधारणपणे 21 तारखेनंतर या पावसाला सुरुवात होऊ शकते असा आपण यापूर्वी देखील अंदाज दिलेला होता. परंतु या अंदाजात थोडा बदल झाला आहे. या अंदाजामध्ये काही विभागात 17, 18, 19, 20 तारखेला देखील तुरळक भाग बदलत पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. याचा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ, थोडा दक्षिण कोकणाचा पट्टा म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, थोडं सातारा, सांगलीच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जर द्राक्ष हंगामातील काही मागास द्राक्ष बागा असतील, त्यांची हार्वेस्टिंग बाकी असेल, तर त्या मंडळींनी थोडी या अंदाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसा द्राक्ष हंगाम बऱ्यापैकी आता कव्हर झाला आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तरी द्राक्ष हंगामावर या अवकाळी पावसाचं फारसं संकट असणार नाही. मात्र गहू, हरभरे आणि ज्वारी यासारखी पिकं, हळद किंवा तत्सम काही पिकं आता काढणीच्या मोसमामध्ये आहेत. ही रब्बीची पिकं आहे आणि या पिकांमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग म्हणजेच काढणीच्या कालावधीमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात या पावसामुळे, असा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती असणार आहे की आपण जर माल काढणीसाठी आला असेल तर आपण तो काढून घेणं गरजेचं आहे. कारण जर आपल्या भागात अधिक पावसाचं प्रमाण वाढलं तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे, प्रतवारी घसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की हा किती प्रमाणात, कुठे, कसा पाऊस पडणार आहे. तर आत्ताच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजे अगदी बीड, परभणी, नांदेड किंवा अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात सुद्धा पावसात जोर असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरीने सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यापर्यंत देखील या अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरचा दक्षिणी भाग, त्याचबरोबर काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये देखील याचा परिणाम होईल. त्याचबरोबर आपण असंही बघतो 20-21 तारखेनंतर थोडं उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सातत्याने प्रश्न असतो की यामध्ये गारपीट होईल का. आणि गारपिटीचं एक वैशिष्ट्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जर दोन्ही समुद्रामधून वातावरण निर्माण होऊन पाऊस होणार असेल तर गारपीट होत नाही. मात्र जेव्हा WDच्या प्रभावाने पावसाचं वातावरण निर्माण होतं तेव्हा मात्र गारपीट होण्याची शक्यता वाढते आणि त्याच पद्धतीने या पावसामध्ये देखील काही प्रमाणात WDचा प्रभाव आहे आणि त्यामुळे तुरळक गारपीट होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये ही गारपीट कुठे होईल या संदर्भातील अंदाज अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु गारपीट ही शेवटच्या आठवड्यामध्ये मार्चच्या होऊ शकते आणि त्यानंतर एप्रिलमध्ये देखील होऊ शकते. कारण एप्रिलमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये सातत्याने अवकाळी पावसाचं वातावरण राहणार आहे. वातावरण 15 मे नंतर बदलणार आहे आणि बदललेल्या मेच्या वातावरणामध्ये गारपिटीची शक्यता कमी होईल. कारण जेव्हा दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतात आणि वादळी सिस्टममुळे पाऊस होत असेल तर गारपिटीची शक्यता कमी होते. परंतु जोपर्यंत WDचा प्रभाव निर्माण होऊन महाराष्ट्रात वातावरण तयार होणार आहे, भलं ते स्थानिक जरी असलं तरी देखील गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा वेळेस गारपीट खूप प्रमाणात होईल असं नाही. आपण बघितलं की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील आपल्याला लातूर
च्या काही भागात गारपीट होताना बघायला मिळालं. त्याचबरोबर आपण त्यावेळेस शेवटचा फेब्रुवारीचा आठवडा हा खराब वातावरणाचा आहे आणि ह्या काळात काही ठिकाणी पाऊस अवकाळी स्वरूपात होऊ शकतो असा अंदाज दिलेला होता. आणि त्याच पद्धतीचा हा अंदाज आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये वातावरण खराब व्हायला सुरुवात होईल, तर काही भागात तुरळक गारपीट आणि हलका अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यात मात्र थोडं याचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे त्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. कारण दररोजच्या अपडेटमध्ये आपण वातावरण कोणत्या भागात बनण्याची शक्यता आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट देत असतो आणि त्यामुळे ती अपडेट आपण बघत चला. सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढलं आहे. आज देखील विदर्भाच्या पश्चिमी भागात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे उष्णतेचं प्रमाण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून वाढू लागलं आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे स्थानिक कमी दाब निर्माण होण्याची शक्यता असून या कमी दाबाकडे दोन्ही समुद्रातून वारे खेचले जातील. त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये ढगांची निर्मिती होईल आणि पर्यायाने स्थानिक स्वरूपाचा पाऊस देखील महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठला WD किंवा कमी दाब जरी महाराष्ट्राच्या दिशेने आला नाही तरी देखील स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अलर्ट राहणं, सावध राहणं आवश्यक आहे. तर असं लक्षात आलंय की शेती माझी प्रयोगशाळाची अपडेट फार कमी प्रमाणात बघितली जाते आणि त्यामुळे मग होणारं शेतकऱ्यांचं नुकसान हे बहुतांशी शेतकऱ्यांना भोगावं लागेल. त्यामुळे ती वेळ येऊ द्यायची नसेल तर दररोजची अपडेट बघा. आणि आपण या चॅनलचे सर्वच व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात बघितले जातात. अतिशय भरभरून याला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आपण ब्लॉग चॅनलचे व्हिडिओ देखील सातत्याने प्रत्येक रविवारी देण्याचा आग्रहाने प्रयत्न करतो. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे, कारण रब्बी पिकं काढण्याचा कालावधी आणि अवकाळी पावसाचा कालावधी जेव्हा जुळून येतो तेव्हा शेतकऱ्यांना सावध करून ती पिकं वाचवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. कारण यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अगदी पूर्वार्ध मार्चपर्यंत फारसं अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं नाही आणि त्यामुळे फार शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसानही झालेलं नाही. परंतु त्यामुळे शेतकरी बेसावध राहू शकतात होते. त्यामुळे आता इथे विश्वासाचा विषय नाही आहे. आपली रब्बीची पिकं काढणीला आलेली आहेत आणि अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं. त्यामुळे आपण आपली रब्बीची पिकं घरामध्ये सुरक्षित पद्धतीने कशी येतील यावर काम करा. काही ठिकाणी आपला गहू, हरभरा जर थोडा हिरवा असेल आणि काही भागात तो काढणीला आला असेल तर ज्या भागात तो काढणीला आला त्या भागातला काढून, ज्या भागात अजून काढणीला आला नाही तो सोडला तरी चालेल. कारण आपल्याला आपलं पीक घरात आणणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण आपलं नियोजन करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पिकं हिरवी आहेत, काढणीसाठी आलेली नाहीत, हार्वेस्टिंगच्या मोडमध्ये नाहीत, तर अशा ठिकाणी आपण काही करून देखील काही उपयोग होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपण स्तब्ध राहणं, शांत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं फार घाबरून जाऊ नका. सर्वच भागात हा पाऊस आहे का या संदर्भातली अपडेट आम्ही दररोज देतो आहोत, तर ती बघत चला. म्हणजे आपल्याला त्याविषयीची माहिती ताज्या स्वरूपात मिळत जाईल. आणि वेगवेगळे मॉडेल आहेत, वेगवेगळे अंदाज आहेत. त्यामुळे यावर्षीचे अंदाज ECMWF मॉडेलने देखील बऱ्याचदा पाऊस दाखवलेला नसताना पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला इतर मॉडेलचा देखील आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे आपण सविस्तर अपडेटकडे लक्ष द्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय